एक गोष्ट मला सांगायला हवी. संजय राऊत असे म्हटले की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि मी माझा पक्ष विळून टाकीन भाजपमध्ये, पण मला मुख्यमंत्री बनवा. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. असं सांगितलं. राऊत साहेब, तुम्हाला काय स्वप्न पडलं काय हो? तुम्हाला स्वप्न पडलं? आता हल्ली दिवसा स्वप्न पडायला लागले तुम्हाला. एक गोष्ट सांगतो संजय राऊत साहेब तुम्हाला, एकनाथ शिंदे, रामदास कदम, आम्ही सगळे निधड्या छातीचे सैनिक आहोत. आम्ही कडवे शिवसैनिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवसेना प्रमुखांचे कडवे शिवसैनिक आहोत. आणि मरेपर्यंत आमच्या खांद्यावरचा भगवा झेंडा कदापि बाजूला जाणार नाही. आमची काळजी करू नका तुम्ही. तुम्ही तुमचा मालक बाडगा आहे ना उद्धव ठाकरे, त्याची काळजी करा तुम्ही. अहो, शिवसेना भाजप म्हणून निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जाऊन झुकले, वाकले. काँग्रेसचा मंगळसूत्र आणि टीका राष्ट्रवादीचा, शरद पवार साहेबांचा, आणि भांडी घासाय गेला तिकडे. हे बाडगेपणा केला तुमच्या मालकांनी, उद्धव ठाकरेंनी. आम्ही बाडगे नाहीत, आम्ही कडवे सैनिक आहोत. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी तुमची 2 दिवसाच्या आधीची मी स्टेटमेंट पाहिली एकनाथ शिंदेबाबतची. ही दाढी अफजल खानाची आहे, ही दाढी अफजल औरंगजेबाची आहे. अहो, मला असं वाटतं संजय राऊत साहेब, मोगलांचे घोडे ज्यावेळेला पाणी प्यायला जायचे ना, तर त्या पाण्यामध्ये देखील त्यांना संताजी धना दिसायचे. तशी आज तुमची अवस्था दयनीय झाली हो. तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत, दिवसा पण रात्री पण सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसत आहेत. इतकं तुम्ही घाबरले, तुम्हाला घाम फोडला त्या दाढीने. ही दाढी कडव्या सैनिकाची आहे, कडव्या मावळ्याची आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्याने तुम्हाला पाणी पाजला, तुमचा टांगा उलटा करून टाकला. अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा, जे बाळासाहेबांनी शिकवलं आहे, अन्याय सहन करू नका. अन्यायाच्या विरोधामध्ये लढून तुमच्या मालकाला, बाडग्याला धडा शिकवण्याचं काम जे एकनाथ शिंदेनी केलं, त्या कडव्या सैनिकाची दाढी आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण म्हटलात आता मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये, ही गोष्ट खरी आहे. आता बदल होणार आहे. तुमच्या मालकाचं, उद्धव ठाकरेचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे. आता संपुष्टात येणार आहे, सगळं संपणार आहे. जे 15-20 आमदार आहेत ना, ते तुम्हाला 1.5 वर्षात, 1 वर्षात कळेल. काही शिल्लक राहणार नाही. हा मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि शिल्लक राहिलेलं तुम्हाला तुमच्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कळेल ना. हा सुगनी, हा जयेंद्र, दूध का दूध, पाणी का पाणी, लवकरच तुम्हाला कळणार आहे. काळजी करू नका. तुम्ही काळजी तुमच्या मालकाची करा. तुम्ही एकनाथ शिंदेची नको. एकनाथ शिंदे कधी कुठं जाणार नाही, आपल्या शब्दाची ठाम आहे. एकनाथ शिंदेच्या वडिलाचं नाव आहे संभाजी, एकनाथ संभाजी शिंदे. अहो, याच्या वडिलांचंच नाव संभाजी आहे. तो किती कडवा असेल याचं तुम्हाला कदाचित ज्ञान नाही. मला खूप दुःख वाटतं आहे राऊत साहेब, तुमच्यामध्ये इतका बदल कसा झाला हो. तुम्ही आधी खूप चांगले होतात आणि आता तुमचं फक्त प्रसिद्धी मिळण्यासाठी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त टी व्हीवरती दिसण्यासाठी तुम्ही लोकांचं मनोरंजन करताय. ठीक नाही असं मला तरी वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.